नमस्ते मित्रांनो, नमस्ते. माझ्या ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचं आयडी तुम्हाला माहित आहे, SP गोविंदा सर. तर तुम्ही बघताय, खूप छान वाटतंय आणि मला नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सांगायला आवडेल. मी अजून काय काय करणार आहे, अजून माझ्या संग काय काय घडणार आहे, मी तुम्हाला हे सांगणार आहे. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक असे हर हुन्नरी कलाकार जे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले, आपल्या महाराष्ट्राला मिळाले. आणि मी प्रत्येक वेळेस एक नवीन कलाकाराचं थोडीशी स्टोरी तुम्हाला सांगत असतो, रिअल फॅक्ट, जे माझ्या आई वडिलांपासून मला माहिती आहे. पप्पा कलाकार होते, माझे भाऊ कलाकार आहेत आणि अख्खं कुटुंब माझं कलाकार आहे. आणि मला ह्या गोष्टी खूप आवडतात ऐकायला, सांगायला. आणि जे रिअल आहे ना, ते खूप सांगायला मला आवडतं. आणि मी आज तुम्हाला दिग्गज, ज्याला म्हणतात ना, साधेपणात मोठी गोष्ट लपलेली असती, ते लोकांना त्यांनी दाखवून दिलं. तर तेच म्हणजे अशोक सराफांपेक्षाही मोठे असं स्वतः अशोक मामा सांगतात. ते म्हणजे निळू फुले सर. तर आता ह्या दोघांचं समीकरण असं होतं की मामांच्या तोंडाने प्रत्येक वेळेस मी त्यांचं नाव ऐकलं. दादा कोंडकेंचं मी नाव ऐकलं, राजाभाऊ गोसावींचं नाव ऐकलं. हे कॉमेडी पण करायचे, विलन पण करायचे. आणि कॉमेडी राजाभाऊ गोसावींनी केली, दादा कोंडकेंनी केली. विलन आणि कॉमेडी ह्याचं जे समीकरण होतं ते खरंच पाहण्यासारखं होतं, ऐकण्यासारखं होतं. ते म्हणजे फुले सर. आणि मामांच्याच तोंडाने मी ऐकलं की त्यांना आवडणारा, म्हणजे बघा, अशोक सराफ मामा हे अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या भारताला आवडतात. तर त्यांना पण आवडणार कोण म्हणजे, तर ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिंदी असो, मराठी असो, साऊथचा असो, मामांना आवडणार पात्र आणि ते व्यक्तिमत्व, थोर कलाकार म्हणून आणि चांगला माणूस म्हणून, ते म्हणजे निळू फुले सर. का तर मीपणा नाही, किंवा आपल्या को ऍक्टरला किंवा आपल्या संग जो सहाय्यक कलाकार आहे त्यांना घेऊन कसं काम करायचं, त्यांना शिकवत नव्हते. ते त्यांना पाहून शिकत होते सगळे. त्यांना पाहून शिकलं जायचं. आत्ता पण त्यांची अदा, त्यांचं स्टाईल, त्यांची बोलण्याची टेक्निक, त्यांच्या नजरेची ते भेदक, बापरे बाप, ह्या गोष्टी अनुभवल्या त्यांच्या संग बसून, सेटवर राहून, त्यांच्या संग बोलून. ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके, आवडते अशोक मामा, म्हणजे अशोक सराफ ह्यांनी सांगितलेल्या गोष्टी होत्या. आणि माझं नशीब एवढं आहे की मी मामांसंग, मला पिक्चरमध्ये काम करता नाही आलं, नाटकात काम करता नाही आलं, पण मी त्यांच्या संग एक वेब सिरीज, एक त्यांच्या नावाने आपल्या पुण्यामध्ये एक खूप मोठं हे सुरू झालं, अशोक सम्राट म्हणून एक सिरीज होती ती. आणि मी त्यांच्या ओपनिंगला मी स्वतः एक शाहीर म्हणून तिथं होतो. त्यांचा सेवक म्हणून, त्यांचा हात धरून त्यांना मी स्टेजवर घेऊन येतोय. तो क्षण म्हणजे शनिवार वाड्याचा. खरंच की सांगावर काटा येतो की मी तुम्हाला फोटो टाकल माझ्या इंस्टाला किंवा फेसबुकला, की मामांसंग ते क्षण त्या मेकअप रूम मध्ये मी होतो, की त्यांच्या संग मी बोललो. आणि इतकं आता पण हे होतं, पण त्यावेळेस काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या की कसं करायच्या, काय करायच्या. खरंच पण काही गोष्टी होतात की ते घडत नाही, परिस्थितीमुळं माणूस पुढे जातो. नाही तर पण कारण बरेच असतात, केलं पाहिजे. पण त्याच्यामुळेच काही गोष्टी साध्य झाल्या, खूप छान अशा वाटल्या. आणि ते सांगतात की मला आवडणारा नट म्हणजे निळू फुले सर. का तर ते सांगतात की
त्यांच्या संग काम करताना म्हणजे तर पिक्चर मध्ये काम करताना मजा आलीच पाहिजे, पण सिरियसनेस कुठल्या गोष्टीवर करायचं, कुठल्या गोष्टीवर नाही, मीपणा नाही किंवा मी लय मोठा असं नाहीये की बरेच लोक करतात म्हणून त्यांचं नाव निघत नाही. आणि यांचं नाव आज ते आपल्यात नाहीये, पण म्हणजे वारंवार त्यांचं नाव निघतं. आणि असे ते भाऊ फुले सर किती ग्रेट ऍक्टर असतील ते. त्यांनी एकच सांगितलं मामांनी की काम करताना माझ्या डायलॉग नंतर त्यांचा डायलॉग, त्यांच्या डायलॉग नंतर माझा डायलॉग, जर माझा डायलॉग विसरला, ते विसरले होते तरीही त्यांनी असं सांगितलं की एक काम कर अशोक, हे वाक्य घे, तू घे हे वाक्य. मी विसरलो होतो पण ते वाक्य मला घ्यायला लावलं आणि आम्ही दोघांनी म्हणून ती स्क्रिप्ट बनवली होती. डायरेक्ट आपल्याला पोरपण दिलं होतं, आम्ही हे बोलणार ते बोलणार, तुम्ही हे बोला तुम्ही हे बोलणार. मग असं ते माझं ऐकत होते, माझ्यापेक्षा सिनियर असले तरी ते माझं ऐकत होते, छान आहे छान आहे छान आहे म्हणजे असे. आणि हे बोलताना मी माझा एक डायलॉग विसरलो, त्यांनी मला ते आठवण करून दिलं. मग मी म्हटलं की ठीक आहे जाऊ दे, पण नाही, पण त्यांनी मला ते वाक्य घ्यायला लावलं, छान आहे ते वाक्य. आणि असे हिट झाले हे लोक का, तर युगो नाही, परिस्थितीला जाणून घेणारे लोक, मोठ्यांचा आदर करणारी लोक, मोठ्यांचं ऐकणारी लोक, अनुभव श्रेष्ठ मोठा असतो हे त्यांनी सांगितलं. आणि मला एक तो अनुभव आला, बऱ्याच कलाकारांसंग काम करण्याची संधी पण मिळाली. पण छोटे मोठे काम करतोय आता पण, छान वाटतंय, अजून संधीची वाट पण पाहतोय. तर प्रयत्न चालू आहे, जॉब पण चालू आहे आपला, सगळ्या गोष्टी अशा करायला मिळतात. आणि आज अशोक मामांच्या तोंडून एखाद्या कलाकाराचं नाव ऐकू येतं म्हटल्यानंतर असे बरेच किस्से आहेत, मराठी हिंदी परत जुन्या काळातले खूप आहेत खूप. तर मी हे तुम्हाला सांगणार आहे. आपल्या ब्लॉग्स मध्ये बऱ्याच गोष्टी घडणार आहेत की मी एकाच गोष्टीवर नाही की नुसते कलाकार हे ते असं काहीच नाही, की आपण सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तुमच्या समोर. आणि तुम्ही पाहत राहा माझं चॅनल SP गोविंदा सर. कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा प्लीज. आणि मला सांगा काय चुकतंय काय बरोबर आहे. आणि अशा बऱ्याच अजून जुन्या नवीन कलाकारांचं आपण पहिलं जुनं सगळं सांगू, जुनं ते सोनं आहे, ते बऱ्याच गोष्टीपर्यंत कधी कधी पोहोचलेलं नाहीये लोकांपर्यंत. दादा फडकेंचं पण एक विषय खूप मोठा आहे की त्यावेळेस काय घडलं होतं, दादा फडकेंनी मुंबईमध्ये फाईट केल्यानंतर काय झालं, ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि आपण इथंच थांबतो, पुढच्या भागात लवकरच भेटूया. हा, तर चला सर्वांना शुभरात्री, गुड नाईट.